सिंधुदुर्गातील प्रसिद्ध न्हावणकोंड धबधबा प्रवाहित, पाण्याचा प्रवाह वाढतात, पर्यटकांची गर्दी। नागपुरातील धामणा परिसरात जोरदार पाऊस, अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची पळापळ। अमरावती जिल्ह्यातही अखेर मान्सून दाखल, शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण, पेरणीच्या कामांना वेग। नंदुरबार शहरात जोरदार पावसाची हजेरी, पावसानंतर शेतीच्या कामांना वेग। शहादा आणि धडगाव तालुक्यात शेतकऱ्यांची बियाणे खरेदीसाठी लगबग सुरू। कांदा प्रश्नामुळे नाशिक, पुणे, नगर आणि सोलापुरात लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसला, उपमुख्यमंत्री अजित पवारांची कबुली। चिंचवड मतदारसंघात भाजपकडे जगताप कुटुंबियांव्यतिरिक्त सुद्धा इतर पर्याय, भाजपचे माजी सरचिटणीस अमोल थोरात यांची प्रतिक्रिया। नाशिकमध्ये एनआयएची मोठी कारवाई, सट्टेबाजी सायबर फ्रॉड प्रकरणी एकाला अटक, मानवी तस्करी आणि सट्टेबाजीत आरोपीचा सहभाग असल्याचं स्पष्ट। चंद्रपुरात स्मार्ट मीटर विरोधात आंदोलन, ठाकरेंच्या शिवसेनेचं बल्लारपूर शहरात फडणवीसांचा पुतळा जाळून आंदोलन। नंदुरबारमधल्या नवापुरात आदिवासींच्या जमिनीवर खासगी कंपनीचा परस्पर सर्वे, सत्यशोधक शेतकरी सभेचा आंदोलनाचा इशारा। उल्हासनगरमध्ये इमारतीवरच्या क्रेनला आग, निर्माणाधीन औरस इमारतीवर लागली होती आग, क्रेनमध्ये अडकलेला कामगार मात्र सुखरूप बाहेर। संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यात वीज पडून एकाचा मृत्यू, 3 जण जखमी, मराठवाड्यात 14 दिवसात वीज पडून 20हून अधिक जणांचा मृत्यू। भंडारा जिल्ह्यात दिवसाढवळ्या वाघानं केली म्हशीची शिकार, परिसरात वाघाचा वावर असल्यानं नागरिक मात्र भयभीत। पुण्यातल्या हिंजेवाडीतल्या वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी आयटी अभियंत्याची अनोखी शक्कल, कामाला लवकर पोहोचण्यासाठी ई-सायकलवरनं केला प्रवास। भारताची आंतरराष्ट्रीय मास्टर दिव्या देशमुखचं यश, जागतिक ज्युनियर चेस चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक।